नमस्कार, मी रिया आणि मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझा चॅनल लाईफस्टाईल विथ रिया मध्ये। तर आजचा हा व्हिडिओ असणार आहे 5 मस्ट हॅव स्किन केअर टूल्स बद्दल। नंबर 1 फेस रेझर। तर फेस रेझर का? कारण आपल्या चेहऱ्यावर छोटे छोटे बेबी हेअर्स असतात जे काढणं खूप महत्त्वाचं असतं। फेस रेझर यूज करण्याचे भरपूर फायदे आहेत। हे यूज केल्यानंतर इन्स्टंटली आपला चेहरा खूप सॉफ्ट आणि स्मूथ होतो। सेकंड थिंग, हे पेनलेस आहे। याच्याने आपल्याला काही त्रास होत नाही। जसं थ्रेडिंगने आपल्याला इरिटेशन होतं आणि वॅक्सिंगने साइड इफेक्ट्सही होतात, तसं फेस रेझरने आपल्याला काहीच होत नाही, ना साइड इफेक्ट्स ना इरिटेशन। तर रेझर्सला ही अशी अँटी स्लिप ग्रिप दिलेली असते ज्याच्याने आपल्याला पकडायला खूप इझी पडतं। याला हे प्रोटेक्टिव्ह कॅप दिल्यामुळे आपण हे सेफली आपल्या सोबत कॅरीही करू शकतो। तर फेस रेझर यूज करण्याची टेक्निकही खूप सोपी आहे। सगळ्यात पहिलं फेस वॉश करायचं, त्यानंतर ॲलोवेरा जेल लावून हे रेझर खूप केअरफुली डाऊनवर्ड्स ग्लाइड करायचं। नेहमी लक्षात ठेवायचं अपोजिट साईडने, म्हणजेच हेअर ग्रोथच्या अपोजिट डिरेक्शन मध्ये विरुद्ध दिशेने कधीच ग्लाइड करायचं नाही, त्याने हेअर ग्रोथला प्रॉब्लेम होतो। नंबर 2 आईस फेस रोलर। हे माझं सगळ्यात फेवरेट टूल आहे। चेहऱ्याला आईसने मसाज केल्याने खूप फायदे होतात। आईसने आपल्या स्किनवर मसाज केल्याने आपल्या चेहऱ्याला एक छान कॉन्टोर येतं आणि आपली स्किन ग्लो करते। आईस रोलरला वरती नॉब दिलेलं असतं, ते उघडायचं, टॅप वॉटर भरायचं आणि 4 ते 5 तासांसाठी फ्रीज करायचं आणि यूज करण्याआधी एक 4-5 मिनिटं काढून ठेवायचं and then you're ready to use. नंबर 3 हा आहे फेस रोलर। याच्याने सुद्धा आपल्या चेहऱ्यावर मसाज करायचा असतो। याने आपल्या चेहऱ्यावर आलेला डलनेस किंवा पफीनेस, आपल्या डोळ्याखाली सूज येते, काय होतं, याने मसाज केल्याने हे सगळं निघून जातं। तर हा फेस रोलर यूज कसा करायचा? सगळ्यात पहिलं चेहऱ्याला ऑइल लावायचं। फेस ऑइल्स मार्केटमध्ये खूप अवेलेबल आहेत, खूप व्हरायटीजमध्ये, ते आपण कोणतेही यूज करू शकतो आपल्या स्किन टाईप प्रमाणे। आणि मग हा रोलर आपल्या चेहऱ्यावर अपवर्ड डिरेक्शनमध्ये रोल करायचा। नंबर 4 ग्वाशा। हा सुद्धा मसाज करण्याचा एक टूल आहे। फेस रोलर आणि ग्वाशा हे दोन्हीही सेम इफेक्ट देतात। ग्वाशाची यूज करण्याची टेक्निकही सेम रोलर सारखीच आहे। सगळ्यात पहिलं चेहऱ्याला फेस ऑइल लावायचं आणि मग हा ग्वाशा स्टोन आपल्या चेहऱ्यावर अपवर्ड डिरेक्शनमध्ये ग्लाइड करायचं। नंबर 5 आयब्रो ट्रिमर। हा एक पोर्टेबल आयब्रो ट्रिमर आहे जो आपण कधीही आणि कुठेही यूज करू शकतो। हा असा पेन स्टाईल ट्रिमर आहे ज्याच्याने आपण इझिली आपले आयब्रो ट्रिम करू शकतो। तर या आयब्रो ट्रिमरला एक छोटं बटन दिलेलं असतं, ते ऑन करून हा ट्रिमर आपल्याला जिथे आयब्रो ट्रिम करायचं आहे तिथे छोटे स्मॉल सर्क्युलर मोशनमध्ये फिरवायचं। So here होते माझे 5 must have skincare tools. So that's it for today. Thanks for watching my video. Bye.